मुंबई ठाण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये यंदा समाधानकारक पाणी साठा आहे आणि म्हणून सध्या पाणी कपातीची काही शक्यता नाही आहे। पण वाढत्या तापमानामुळे बाष्पीभवन होत आहे आणि साठा कमी झाला तर पाणी कपातीचं संकट उभं राहू शकतं। त्यामुळेच पाणी जपून वापरण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे। एकंदरीतच आपण पाहतोय की जी धरणं मुंबई आणि ठाण्याला पाणी पुरवठा करता त्यांच्यामध्ये समाधानकारक पाऊस आहे, त्यांच्या पाणी सध्या आहे आणि पण बाष्पीभवन जर झालं तर हा पाणीसाठा कमी होऊ शकतो आणि इतर राज्यांमध्ये जे चित्र आहे तेच मुंबई ठाण्यात सुद्धा दिसू शकतं। त्यामुळे आतापासूनच पाणी जपून वापरण्याचं आवाहन केलं जात आहे आणि जलसंपदा विभाग सुद्धा या संदर्भात सतर्क झालेला आहे, योग्य ती उपाययोजना केली जाते। मुंबई ठाण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये यंदा समाधानकारक पाणी साठा आहे आणि म्हणून सध्या पाणी कपातीची काही शक्यता नाही आहे। पण वाढत्या तापमानामुळे बाष्पीभवन होत आहे आणि साठा कमी झाला तर पाणी कपातीचं संकट उभं राहू शकतं। त्यामुळेच पाणी जपून वापरण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे। एकंदरीतच आपण पाहतोय की जी धरणं मुंबई आणि ठाण्याला पाणी पुरवठा करता त्यांच्यामध्ये समाधानकारक पाऊस आहे, त्यांच्या पाणी सध्या आहे आणि पण बाष्पीभवन जर झालं तर हा पाणीसाठा कमी होऊ शकतो आणि इतर राज्यांमध्ये जे चित्र आहे तेच मुंबई ठाण्यात सुद्धा दिसू शकतं। त्यामुळे आतापासूनच पाणी जपून वापरण्याचं आवाहन केलं जात आहे आणि जलसंपदा विभाग सुद्धा या संदर्भात सतर्क झालेला आहे, योग्य ती उपाययोजना केली जाते।